बघता बघता भगवान रांगू लागले. विघ्न तर बालपणात बरीच आली. एके दिवशी बाहेर अशी सुंदरशी झोळणी केलेली आहे. पूर्वीच्या काळात रेंगी असती, कोणी त्याला खासर म्हणते, कोणी छकड म्हणते, नाना प्रकारचे ज्या त्या प्रांतात ज्याचा त्याचा तोचा म्हणण्याचा भाग आहे. त्याला सुंदरसं बांधलं आणि त्याच्यामध्ये भगवंत झोपी घातले. त्यावेळेला कंसाने तृणावत नावाचा राक्षस पाठीला. तो वाऱ्याच्या रूपात आला. महाराज सांगतात, तृणावत बन बडावडंबर लिया कृष्ण को चला गगन पर, कृष्ण चंद्र ने कंठ दबाया, मरते ही व चिखन पाया, जय गोपाला जय गोपाला जय. वरचीवरीच कंठ दाबला. तृणावत नावाचा राक्षस मारला. भगवान रांगू लागले. भगवंताच्या रांगण्याचं वर्णन गोड आलं. तळवे तळहात टेकित, डाव्या गुडघ्यानी रांगत. सुंदर रांगायचे. देवाच्या रांगण्याचं वर्णन आलं. रामप्रभू रांगले नसतील का? मग कृतात्रेता युगात तोही विष्णूचा अवतार, राम आणि कृष्ण दोन अवतार पूर्ण आहेत. पण रामप्रभूच्या रांगण्याचं वर्णन करत नाहीत आणि कृष्णाच्या रांगण्याचं वर्णन करतात. त्याचंही फार मोठं नाविन्य आहे. याच्या रांगण्याचं वर्णन का? माझ्या द्वारकेच्या मालकाच्या रांगण्याचं वर्णन का? त्याच्या पाठीमागं फार मोठं नाविन्य आहे. रांगत रंगणी धावणी धरती गवळणी. रांगू लागलेला आहे. रांगता रांगता चालू लागला. चालता चालता 27 मित्र केले. गोपाळांना एके दिवशी विचारलं, 27 मित्र आहेत देवाचे. का रे, फासळ्या दिसतात तुमच्या अंगाच्या, वृक्ष झालंय शरीर तुमचं, काय खाता तुम्ही? कन्हैया, ताकानी भात खातो. का रे, तुम्हाला दही लोणी? नाही म्हणे, आम्ही लोणी एसटी नाव पाहिलं. लोणी गावाला एसटी चालली होती आणि म्हणून एसटी नाव लोणी लिहिलं होतं. बाकी असं लोणी आम्ही नाही. अरे, तुम्ही ज्यांच्या गायी वासरं वळतात ते तुम्हाला लोणी देत नाहीत? नाहीत रे कन्हैया, आम्हाला ताकानी भात देतो. आम्ही गुराखी, आम्हाला कोण देणार आहे लोणी? ठीक आहे, उद्यापासून तुम्ही माझ्याकडे यायचं, मी तुम्हाला लोणी देत राहील. हे 27ला 27 हनुमंतराव सकाळी कृष्णाच्या वाड्यावर. कृष्णा कुठे लोणी? अरे, तुमच्या सगळ्यांचा मी पुढारी आहे ना. होय, मग पुढारी खाऊ घालीत असतो पण घरचं नाही. बडे महाराज, घरचं नाही, घरचं नाही. मी तुमचा नेता आहे ना, मी देईल तुम्हाला, पण घरचं नाही देणार. मग आपण उद्यापासून चोऱ्या करायच्या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही माझ्या सोबत यायचं. टाकला डाका एका बाईच्या घरी. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. बाई सात्विक विचाराची होती, कोमल अंतकरणाची बाई होती, मालकावर प्रेम करणारी होती, तिच्या पतीवर प्रेम करणारी बाई होती. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय, माझ्या विटेवरच्या मालकाला ती बाई आवडती की जी कुंकवाच्या मालकावर प्रेम करते. आपल्या पतीवर जी प्रेम करते का, ती विटेवरच्या मालकाला स्त्री आवडती. भले एखाद्या स्त्रीला सर्व गाथे पाठ असतील आणि ती मालकाला जर मानित नसेल तर विटेवरच्या मालकाला ती आवडत नाही. हे लिहून घ्या. बाईला आपला पती आवडला पाहिजे. ती मालकावर अतूट प्रेम करणारी होती. 13-14 गायी तिच्याकडे. त्या दिवशी भगवंताने 27 गोपाळ आणि देव, 28वा बलराम दादा, 29वे. आपल्या संस्कृतीमध्ये 29 संख्येला किंमत चांगली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये 29 हा आकडा फार महत्वाचा आहे. 24 एकादशा आणि 5 परवान्या. 29 उपवास भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. यांचाही आकडा 29चाच होता. 27 ते आणि हे दोघं जण. भगवान आले घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गोपी आली, यशोदेला सांगितलं, यशोदे म्हणे काल तुमचा कृष्ण आमच्याकडे आलता. असं कशाला? बाई येई नका, पण 27 मुलं घेऊन आलता ग.
आणि माझ्या घरी काही ठेवलंच नाही. नका का ठेवीनं, पण माझे विरजी ते फोडून टाकले हो. माझी दह्याची गाडगी, तुपाची गाडगी रिकामी ठेवली असते काय हरकत नाही, आज आम्ही त्याच्यात पुन्हा भरलं असतं ना. पण आजची आज आम्हाला कुंभार दादाकडे जावं लागले. विरजी ते सुद्धा फोडून टाकले. आणि यशोदाई एक मी काही गाराणं घेऊन नाही आले, मी सांगण्यासाठी आले. कृष्णाला म्हणत, ज्या दिवशी तुला लोणी खायचे त्या दिवशी मला सांगत जाय, मी तुला ताटात वाढी जाईल, पण असं नासाडी करू नकोस. भगवंताचे डोळे थोडेसे डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. अरे किती सात्विक विचाराची बाई. हिच्या घरचा आपण एवढा विध्वंस केला तरी ही पुन्हा आपल्याकडे जेवायला या म्हणते. आपण थोडी चूकच केली. दादाला सांगितलं, दादा जरा आपण चुकलो. दादानं सांगितलं, याच्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही. ही यशोदेला निरोप देऊन, संदेश देऊन ज्यावेळेला गोपी बाहेर निघते ना, त्यावेळेला समोरून एक गोपी भेटली. ती थोडी मिरच्याचे प्रकार असतात ना, मिरच्यामध्ये एक लवंगी नावाची मिरची जास्त तेज असते. लवंगी गुंटूरला मिळती, लवंगी असते. लवंगी अति तेज, अति तेज. जसे मिरच्यात वेगवेगळे प्रकार असतात तसे यांच्यात पण रागाचे प्रकार असतात. फार रागीट, काय काय अति रागीट, अति रागीट. एवढी विचित्र स्वभावाची ती. कुठे गेलती का तू? म्हणे आमच्याकडे काल रात्रीला कृष्ण आला, बलराम आला, त्याच्यासोबत त्याचे 27 सवंगडी होते आणि आमच्या घरात काही ठेवलंच नाही. दही खाल्लं, दूध पिलं, तूप सुद्धा पिलं, लोणी सुद्धा खाल्लं. बाई आजच्या सकाळी आम्हाला न्याहारीला ताक पोळून केलं असतं, पण ताक सुद्धा रिचून दिलं. उलंडिले ताकाचे, ताक सुद्धा रिचून दिले. मग तू कुठे गेली? मी यशोदेला सांगायला. तिला कशाला सांगायचं? पा किती शहाणी. काय गरज होती तिला सांगायची? सांगायचंच नाही ग बाई. तो याच्यानंतर कृष्ण घरी आला ना, 2 तोंडात लावायच्या. एवरी होतं, दादा दादा दादा, हिच्या इथं दुपारा जायचे. हिच्या घरची चोरी दुपारी करायची. दुपारी दादा म्हणले, कृष्णा ती बाई किती दार आहे तुला माहिती आहे? तिच्याकडे गाई 300 आता. तिचे मालक गाई ओळतेत, पण हिनं मालकाला कधी दही दिलंय का? देवानं सांगितलं नाही. तूप दिलंय का? देवानं सांगितलं. तुपाचा वास पण माहित नाही तिच्या मालकाला. पती, तिचा पती नवरा गाई 300 वळत आहे, पण ताकाशिव नवऱ्याला दिलं नाही. दादा म्हणले, ती नवऱ्याला ताकाशिव देत नाही, आपल्याला कशी खाऊ देईन? देवानं सांगितलं आपल्याला आशात नीट करायच्या. आता ज्या नवऱ्याला नीट बोलत नाहीत का, त्याच नीट करायच्यात आपल्याला. दादा म्हणले, देवाला तो सकाळीच जाती मंदिरात. ह्या जात्याल म्हणले, परडी घेत्यान, देवाला गेरे घालत्याल, 11 प्रदक्षिणा घालत्याल, पार मंदिरात घंटा घंटा हरिपाठ करत्याल, पण नवऱ्याला नीट बोलत नाही. आणि त्याची सोय मला लावायची. तुम्ही 3 जणी उभे राहा. टक टक दिसायलात मला तुम्ही नवऱ्याला नीट बोलत नाहीत. उभं राहा. हो द्या काय वाचत राहा तुम्ही 3 जणी. तुम्हीच 3. कोणीकडे बघूच नका. तुम्हीच आहेत, तुम्हीच. मरत्यान पण घाम आलाय त्याला. ते म्हणत्यान काय मेला मुळावर आला गा आमच्या. समोर बसलेल्याला वाटू लागलं कोणत्या 3 म्हणायला काय माहित, नाव घेतो काय पटकन, याचीच भीती वाटू लागली त्याला. पण 3 म्हणल्याबरोबर मला ज्या ज्या चाचारल्या त्या लक्षात आल्या पटकन, कोणत्या कोणत्या मालकाचा पिना पाडतात. मी याच्याहून ओळखीलं की कोणत्या कोणत्या मालकाला नीट बोलत नाहीत. काय होतं माहिती आहे का, एकदा मी पुण्याला चाललो, आळंदीला चाललो होतो, एसटीने प्रवास करायचो. अरे दमान, आळंदीला चाललो. रेल्वेत होतो आम्ही, रेल्वेत पॅसेंजर गाडी, कमी तिकीट, आपलं परिस्थिती नाजूक, गर्दा झालेला खूप. आणि तेवढ्या गर्दीत एक चांगल्या कपड्याचा माणूस आला आणि त्याने एकच, अरे गर्दा आहे बरं का, आपोआपले पाकिट सांभाळा. गर्दा आहे बरं का, आपोआपले पाकिट सांभाळा. पाकिट सांभाळा म्हणल्याबरोबर माणसाचा हात कुठं जातो? आपोआपल्या खिशाला, आपोआपल्या खिशाला.
बनेलाच्या खिशाला, म्हणजे चोरानं पक्क लक्षात घेतलं कोणाचे पैसे कुठे ठेवलेले इथं. संध्याकाळ झाली, 10:30 वाजता अंधार पडला. 7-8 जणांची पाकिटं आणली. माझ्याकडे 250 रुपये होते. लांबकं शर्ट होतं, वरी बाकड्यावर जागा भेटली, झोपलेलो. आम्ही जितके त्या कंपार्टमेंटमध्ये होते तितक्याचे सगळ्याचे पाकिट आणले. माझे नाही आणले. माझं 250 होते ना. माझ्याजवळ बसलेली ते काय आमदाराची पोरं नव्हती, त्याच्याकडे 200, 250, 300 अशीच होते. 70 रुपये आळंदीचं तिकीट शेलून रेल्वेनं. सगळ्याचे गेले पण माझे नाही गेले. ते म्हणले तुमचे कसं काय नाही गेले? मी शर्टाच्या इथं बाहीत फोल्ड करून घातले होते. पण मी तिथं हात बी नव्हता लावला इथं आहेत म्हणून. यानं सगळ्यांना हात लावले होते, बनिलीच्या शर्टाच्या याच्या त्याच्या सावत. तसं पुढच्या 3 उठा म्हणल्याबरोबर मला सगळ्याच कळाल्या. पण याच्यानंतर मालकाला त्रास देऊ नका. स्वामीच्या दरबारात येत तुम्ही देत जाऊ नका. या भागवतात इतकं जरी घेतलं तरी पुरे झालं. चांगलं बोलायचं मालकाला. एक बाई म्हणली मालक आमचे मालक वात्रट आहेत. आता हे तू नशीब आहे, तुला वात्रट भेटला, हे तुझं नशीब आहे, त्याला इलाज नाही, त्याला काय करायचं, पण तू सांभाळ. हो, या देशातल्या 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे वो. ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गाईचं काम ती पारतंत्र्यात आहे. आणि आईवडिलांना ज्या घरी दिले त्या घरचा संसार करणं मुलीचं काम आहे, ही सुद्धा पारतंत्र्यात आहे. सृष्टी संस्कृती आपली पुरुषप्रधान देश आहे आपला. भगवंतानं वरून आवाज दिलाय, तुझ्याकडे उद्या दुपारी 1 वाजता. ती म्हणली येऊन पाय. नवऱ्याला दिलं नाही म्हणले आतापर्यंत, तुला खाऊ देते का? ते म्हणलं त्याच्यामुळंच ते यायचंय. दुपारी ठीक 1 वाजता येणार म्हणे. 27 गोपाळ बोलून घेतले, द्यायला सांगितलं आपल्याला तिच्याकडे. ते म्हणले कृष्णा नदीची वाळू खाऊ पण बाईकडं नाही पाहू. बाई इतकी दाढ आहे, इतकी दाढ आहे, तिनं असे डोळे वटरले की माणसाला ताप येते, एवढी रागीट बाई आहे. भगवंतानं सांगितलं तुम्हाला आमच्या पक्षात राहायचंय ना, मग मी पक्षाचा प्रमुख आहे, मी सांगेल तसं ऐकावं लागेल. ठीक आहे म्हणजे चला. काय भगवंतानी पायामध्ये अशी यशोदेला सांगितलं, आई ग मला ते सुंदर नुपूर घाल. पारीक्षा अशी सुंदरशी पैंजण घुंगरा असलेली चैन घातली, नुपूर घातली आणि भगवान परमात गेले तिच्या दारात. कसे नाचू लागले रे. कृष्णचा बाळाचा पायी वाजती पैंजण, कृष्णचा बाळाचा पायी वाजती पैंजण. कृष्णचा बाळाचा पायी वाजती पैंजण, कृष्णचा बाळाचा पायी वाजती पैंजण. कृष्णच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कृष्णच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. कृष्णच्या माथ्याला शोभे पिवळा पान, कृष्णच्या कमरेला शोभे पिवळा पितांबर, कमरेला शोभे पिवळा पितांबर. कृष्णचा बाळाचा पायी वाजती पैंजण, कृष्णचा बाळाचा पायी वाजती पैंजण. बाळाच्या पायी वाजती पैंजण, कृष्णच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. तबला नाही वाजला बरं, त्यांनी तोंडानं वाजिलाय.
सुंदरशे भगवान परमात्म्याच्या पायामध्ये चाळ आहे, चाळ चाळ. काय ती सुंदर वाजू लागली घुंगर. जी मालकीन होती का त्या घराची, तिनं 7-8 म्हाताऱ्या घरी बोलील त्या अशाच तिच्यासारख्या सुनाला त्रास देणार नाही. सुना लय खुश झाल्या, म्हाताऱ्या जरा नाराज झाल्या. सुनाला त्रास देत जाऊ नका. आणि सुनांना सुद्धा सांगतोय, ज्या सुनबाईला आपल्या आईचं बरं वाटतंय तिनं नवऱ्याच्या माईला आनंदात सांभाळलं पाहिजे. आणि जी नवऱ्याच्या माईला नीट सांभाळणार नाही तिच्या माईला तिची भाऊजई दुपारा फुकीन. आणि जी सासू सुनाला लेक म्हणून सांभाळणार नाही तिच्या पोरीला सुद्धा तिची हिंदुपारा फुकीन. बरोबर झालं ना. आता काही एकट्यावर काहीच नाही ना. हो, सासायला म्हणल्यावर सुना खुश होते आणि सुनायला म्हणल्यावर सासा खुश होते, आणि त्याच्यामुळे दोघीने सांभाळायचे एकमेकीला. 5-4 म्हाताऱ्या सोबत आहेत तिच्या. मुख्य मालकिनीनं सांगितलं, अगं काय वाचतोय को, काय सुंदर वाचतोय, काय मधुर आवाज आहे. एकीनं डोकवून पाहिलं, बाई तेच आहे. दुसरं काय वाजणार आहे, तेच नाचायले. मुख्य मालकीन म्हणली, बाई इतकं चांगलं नाचतो का ग ते. त्याला म्हण मध्ये तरी. ती म्हणली, बाई तुझ्या घरात मी कशाला बोलू, तूच बोलव. तोपर्यंत त्यानं गोपाळाला सांगितलं होतं, दिसू नका भिंतीच्या आडंगीला पहा. मुख्य मालकीने आली ती, हे कृष्णा काय मध्ये, तू तर मारण म्हणली होती. अरे बाप्पा, मला माहीत नव्हतं तू इतका चांगला नाचतो म्हणून. मध्ये थोडंसं नाच बरं. ते थोडासा नाचला आणि बंद केलं. यांना ते बरं वाटू लागलं त्याचं नाचणं. आता ते पायातले ते घुंगरं, आता चैनाचे घुंगरं बारीक असतात नाही का. काही काही ना हनुमंतराव 150 एकर इकल्यान घुंगराच्या नादी लागू लागू. मला वाटतं त्याचा आवाज लय गोड असतो. मी काही ऐकला नाही, मी नाही ऐकला अजून. 150 एकर. आमच्या इथल्या एका माणसाला तमाशाचा खूप नाद आहे, बाप जाऊ देत नव्हता. ते रिंग हिमानावण्याचं 2 किलोमीटर बैल हातात आणि रिंग हिमानावर. 83 किलो वजन रिंगीचं. जोआचं वेगळं, त्याच्या धोरा वेगळ्या. 1.5 क्विंटलची रिंगी सगळी मानावर. 1-2 किलोमीटर वरी न्यायची लाल मातीला, मग तिथं गेल्यावर झुपायची. कारण घरी झुपली की आवाज येत होता ना धावाचा. म्हातारं लगेच वाड्यातून, कुठं जाळला भावश्या. पण ते जातच होतं. 69 एकर जमीन त्यानं काहीच ठेवली नाही. त्या घुंगराचा आवाज लेऊ. ते मला वाटते जरा मोठाले असतात का, नाही पाहिले तुम्ही बी. बरं, मग हसले कस काय हनुमंतराव, म्हणजे जरा जोरात माहीत असेल ना, आहे का नाही. असो, ती जरा ठोकर असते ठोकर, ही जरा बारीक होते, बारीक बारीक बारीक. पाया पडल्याबरोबर म्हातारी मोहन जायची. नाचणं बंद केलं. नाचणं रे कृष्णा. ते म्हणला, तुम्ही काय मला ताण देता, मला एकट्याला नाचा वाटत नाही, मला कोणीतरी सोबत पाहिजे. अरे मग घरची सगळी माणसं शेतात गेले, तुझ्या सोबत नाचिले असते. ते म्हणला, तुम्ही नाचले मग काय होते. वाड्याचं दार लावून घे बरं. ते म्हणला, दार लावल्यावर हवा येत नाही, हवा नाही आली की घाम येतो. तुझ्यासारखं कसं येईन रे. ते म्हणला, जसं येईल तसं नाचा. मग 1-2 मिनटं नाचल्याच्या नंतर त्यांना काही जमणं गेलं. ते म्हणला, माझ्यासारखं काही तुम्हाला नाचता येत नाही, नाही येऊ द्या, पण मी जिकडं तोंड करीन तिकडं करी जा. म्हाताऱ्याला नाचीत नाचीत हौदाकडच्या कोपऱ्याकडे तोंड केलं. आणि मागच्याला म्हणला, हां 10-15 मिनटं तिकडं तोंड करूनच नाचू लागले. आणि मग आतून एक जण चुटकी वाजली, कृष्णा. मग इकड्या कोपऱ्यात नेलं आणि त्याला सांगितलं, हां. आता त्याही थकल्या होत्या. कृष्णा, तू फारच छान नाचतोस, पण मला एका गोष्टीची शंका येते. तो एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं. देव म्हणला, मला झटकाच येतो. बाई झटका नको रे बापा. ते म्हणला, मरायचा येत नाही, पण मला नादच आहे झटक्याचा.
थांब बापा मी कंटाळले, तुला काय आणू? अन्न काय, ताकन भात आणते. देव म्हणला त्याच्या शिवगौसन काय. मधी गेली तवती पालती दुधानी, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, तवती पाहती गवळणी तवती पालती. सगळे राडा करून टाकलेला सगळा. आणि मग ती बाहेर आली, तवरक हे निघून गेलं. म्हाताऱ्याला म्हणली, बाई मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तर कट्टे मधात घातले आणि असं केलं तर बाहेर काढले. आगावची ग बाई, हे लयच आगावे 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 बाई. एका गोपीने एके दिवशी कृष्णाला घरी पकडलं, त्याच्या कानाला धरलं. चाल यशोदेकडे नेते, चाल चाल तुला यशोदेकडे नेते. भगवान परमात्मा तिच्या दारापासून चौकात येऊस तर कृष्ण म्हणून राहिला. आणि तिच्या ती नादातच सगळे लोक बघायलेत, कृष्णाला ओढीत न्यायली, कृष्णाला ओढीत न्यायली. आणि चौकात आल्याबरोबर तिच्या नातवाचं रूप घेतलं. आजी नको ग, आजी नको ग. वारे वा, आमच्या घरचं नुकसान करतून पुन्हा तोंडानं आजी म्हणतो. यशोदे बघ याची सोय, बघ 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 यशोदे बघ, किती त्रास द्याले पाय. यशोदेने सांगितलं, बाई तुमचं तुम्हाला नाही त्रास द्यायचं तर कोणाला देईन. बाई असं कसं ग यशोदे, शोभतं का असं? अगं चांगलं कम केलं आम्ही आमचं म्हणू. तुमच्या इथं 9 लाख गायी असताना आम्हाला त्रास देतं याचं काही तुम्हाला वाटत नाही का? यशोदेने विचार केला, नेमकं हिला म्हणायचं काय. बाई तुमचा नातू तुम्हाला नाही त्रास द्यायचा. म्हातारी म्हणली, हे असं का म्हणत असेल. तेवढ्या अवकाशात ते तिकून आले यशोदेच्या जवळ. ए आई चल ग, मला भूक लागली. म्हातारीने विचार केला, ही याच्या आईला आई म्हणते, मग आपल्या हातात कोण आहे. तो नातू रक्ताबंबाळ कान झाला. तू कधी आला? म्हणला चौकापासून आरडू लागलो ना, कान दुखायला कान दुखायला. तू ऐकायला कुठं तयार आहेस? तर ते लय नवस केल्यावर झालेला नातू आता. म्हातारी लय दुःख वाटलं, बाई कसं केलं कसं केलं. त्या नातवानं सांगितलं, माय तू येड्यावानी करू नकोस, त्याच्या नादी लागू नको. आपल्या इथली 6वी चोरी आहे त्यानंच केली, तू त्याच्या विरोधात जाऊ नकोस. वाटतील ते असे खोड्या केल्या. गाऱ्हाणे येऊ लागले, यशोदे गोकुळी राहावे की जावे. सारखी गाऱ्हाणे सारखी गाऱ्हाणे. एके दिवशी वृंदावनाच्या ठिकाणी एक सुंदरसा उत्सव आहे. त्या उत्सवाकरता सर्व गोपी निघाल्या. गोपी गोपीला चला म्हणत होत्या. सखे वृंदावनी जाऊया, सखे वृंदावनी जाऊया, सखे वृंदावनी जाऊया, सखे सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. द्वादशीच्या दिवशी शिवजी होऊन गेले. अमावस्येच्या दिवशी वासना आली. ही वासना राजा बळीची रत्नमाला नावाची कन्या
राजा बळीच्या दारामध्ये भगवान वामनाला बघितल्याच्या नंतर रत्नमालेच्या अंतकरणात एक भाव प्रगट झाला, एक वासना प्रगट झाली, एक इच्छा प्रगट झाली की याच्यासारखा मुलगा मला व्हावा. रत्नमाला नाव आहे तिचं, राजा बळीची कन्या आहे. एवढा तेजस्वी असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. पण भगवंतानी सांगितलं, बाई मी तुझ्या पोटी जन्माला यावा एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक नाही. तिनं त्यावेळेला तिची इच्छा प्रगट केली ती, प्रभू माझ्या कुशीतनं जन्माला यावा एवढं पुण्य माझं नाहीये, नसू द्या, पण मी तुम्हाला मांडीवर घेऊन स्तनपान द्यावा, काय हरकत नाही, एक दिवस स्तनपान करील तुझं. भगवंतानं तिला होकार दिला. पण झालं काय माहिती आहे, थोड्या वेळानं ज्या देवाकडे बघितल्याच्या नंतर माझा मुलगा व्हावा असं जिला वाटत होतं, त्याच देवानं तिच्या बाबाला पाताळात घातलं. त्या दिवशी तिच्या अंतकरणात पुन्हा दुराग्रह निर्माण झाला. बाई हे माझ्या पोटी जन्माला यावा असं वाटत होतं, यानं तर माझ्या बाबाला पाताळात घातलं. आता हे म्हणले मी एक दिवशी स्तनपान करीन, बेटा तुला विष पाजीन. देव म्हणला ती पण इच्छा पूर्ण करीन, तू काही ताण घेऊ नकोस, ती करील तुझी इच्छा पूर्ण. आणि तीच रत्नमाला पुढे अगासुराची बहीण पुतना या नावाने प्रसिद्ध झाली. कंसाच्या दारामध्ये विडा उचलला, कंसाचं दाभोदन आणलंय. आठवा कुठे अदृश्य झाला याचा पत्ता नाही. कंस बेचैन आहे, बेचैन आहे. सारखं कंसाच्या अंतकरणात ते आठवा दिसत होता. अजून लक्षात घ्या तुम्ही, तुमचा जर कोणी निष्ठावंत मित्र असेल ना तर त्या अडचणीतच फक्त तुमची आठवण करते. त्याला एखादी अडचण यावा त्याला मित्र सुचतो, किंवा एखादा त्याच्याकडे कार्यक्रम असावा त्या दिवशी त्याला मित्र सुचतो. पण शत्रू कायमस्वरूपी तुमचं चिंतन करत असतो. तुम्ही सुंदर घर बांधलं की कसंच बांधलं रे यानं, काय यानं घराला कलर दिला रे, कुठून पैसे आणले असतील रे, काय याचा हरभरा आलं रे, काय याचा ऊस आला रे, काय याची ज्वारी आली रे, किती याचा गहू छान आला रे. तुमच्या प्रत्येक गोष्टी बघत असताना शत्रू सारखं सारखं मनन करत असतो. मित्रापेक्षा जास्त शत्रू मनन करत असतो. तसं कंसा सारखं भगवंताचं मनन करीत होता. हा कुठे असेल आठवा, हा कुठे असेल आठवा, मला कधी सापडेल, मी याचा कधी शेवट करील, वाटेल ते प्रयत्न करत होता. म्हणून त्यानं ही पुतना नावाची स्त्री पाठवली तिथं. ती गोकुळात प्रगटल्याच्या नंतर मायावी राक्षसीन होती, अति इतक्या सुंदर रूपात पोचली. तिच्या अंगावरची जी अलंकार होती का इतकी चमकत होती. पुतनेच्या अंगावर सोनं टिकत नव्हतं. पुतनेच्या अंगावर सोन्याचे अलंकार नव्हते. कारण सांगू तुम्हाला, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात असते. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात असते. पण एकदा का परिसानं लोखंडाचं सोनं केलं की त्या सोन्याचं पुन्हा लोखंड होत नाही. पण जगात सोन्याचं लोखंड करण्याची ताकद एकाच पापात आहे, जिनं जास्त लेकरांची हत्या केली. बाल हत्या जिच्या जीवनात जास्त आहे ती स्त्री एवढी विशुद्ध असते, तिनं सुवर्णाला हात लावला की तितकी जागा लोहाची होत असते. त्याच्यामुळे तिच्या अंगावर जेवढे सोन्याचे दागिने घातले तितके तिच्या स्पर्शानं लोखंडाचेच होत होते. म्हणून ती डुप्लिकेटच घालीत होती. मग तिनं ते घातले बेंटेक्सचे, म्हणून आता बेंटेक्स आले, नाही तर अगोदर नव्हतं. तिच्या अंगावर सोनं टिकत नव्हतं म्हणून हे डुप्लिकेट दागिने हे तिच्यापासून आले. तिच्यापासून द्वापार युगापासून ही परंपरा आहे. काय सुंदर दिसत होती. गोकुळातल्या बायका तिच्याकडे बघितल्या की अशा भारावून गेल्या, काय बाई काय बाई, कोणाची तर जात असेल. आणि मग तिने वाडा विचारला अमक्याचा, समोरचा वाडा आहे. त्या वाड्याची चौकट ओलांडत असताना तिला दह्या दुधाचा तुपाचा इतका सुगंध आला. तिला असं वाटत होतं की आज गेल्या गेल्या कार्यक्रम करू नये, आस्वाद घ्यावा, दह्या दुधाचा तुपाचा खाण्या पिण्याचा आस्वाद घ्यावा.
आणि देवानं पण विचार केला, तुला तसं मारितच नाही मी, खाऊ पिऊ घालून मारतो. आल्याबरोबर यशोदेला लागलीच मिठी मारली. अगं यशोदे, मला ओळखलं नाहीस तू? आता एक काहीतरी तोंड भरून कौतुक करायला सुरुवात केली. काही ओळख नाही, पाळख नाही, पण इथलं तिथलं सांगायची सुरुवात केली. आपण लहानपणी अशा होतो, आपण असं असं खेळायचो वगैरे वगैरे. माझ्या बाबाची तुझ्या बाबाची शेती जवळच होती, दोन्हीच्या बांधावर एक बोर होती, ती बोर आपण लहानपणी त्या बोरीचे बोरं खायचो. असं काहीतरी पाल्हाळ तिनं लावलं. आता एवढ्या मोठ्या घरची बाई डागडागिन्यानं, आता ते खरे आहेत का खोटे काय लक्षात आले. पण लग्नात एखाद्या बाईच्या अंगावर जर भरपूर दागिने असतील, ते खरे आहेत का खोटे आहेत एका लक्षणाने ओळखू येते. तसे 2-3 लक्षण आहेत, पण एक सांगतो. भरपूर बाईच्या अंगावर दागिने असावा आणि तिला तिचं त्या दागिन्यात चित्तच नसावा, ती काय असे झाकू झाकू घेत नसावा, याच्यावरून समजायचं दागिने डुप्लिकेट आहेत. आणि सोन्याचे दागिने बायका 3-3 बाऱ्या लग्नात अशा झोपूझोपूत पदर घेणार, काही पदराच्या आतून टाकणार, झाकू झाकू ठेवणार, याच्यावरून समजायचं सोन्याचे येतं. आणि आधार ठेवले, कोणीकडे एकदाणी केली, कोणीकडे नॅकलेस गेला, कोणीकडे पोह्यार गेला, ते काहीच नाही. ती चालायली, त्याला झटके बसायले, त्याची साखळी तुटल का, त्याचा वेल तुटल का, याची तिला काहीच काळजी नाही. याच्यावरून समजायचं हे 700-800 रुपयाचे येतं. लक्षणानंच ओळखत असतं. लक्षण सोन्याच्या दागिन्याला माणूस जपत असते. ते फार झाले ना, 40,000 रुपये तोळा झाले, ते इतकं सोपं थोडंच आहे. यशोदेनं बघितलं, काय भारावून गेली बाई, आपण हिला कसं मनावर ओळखलं नाही म्हणून. आणि काही काही गोष्टी कशा असतात, हो म्हणायचं असतं. कधी कधी आम्हाला माणसं भेटते, दर्शन घेतात, महाराज ओळखीलं का नाही, हो म्हणावं लागतंय, आणि खरंच ओळखीलं नसतंय. आणि त्याला जर म्हणलं ना, नाही हो तुम्ही कुठलेत, काय रगिलेत राव, पुरणपोळ्या आमच्या इथं खाल्ल्या होत्या, तुम्ही खाऊन पिऊन तुम्ही आम्हाला ओळखीत नाहीत. त्याच्यामुळे हे पुढचं अंगावर घेण्यापेक्षा त्याला ओळखीलच म्हणायचं. बरं, आता ओळखाव तरी किती, 5-4 वर्षापूर्वी त्याला बघितलेलं असतंय, त्याच्या रोजची रोज गावं फिरत राहायचे, कितीतरी नवीन माणसं पुढे येत असतात. तो एकदाच भेटलेला असतो, पुन्हा पुन्हा भेटलेली माणसं ओळखू येत असतात, पण तो एकदाच भेटलेला असतो. त्याच्यामुळे त्याला किती ओळखावं आपण, पण नाही म्हटल्याच्या नंतर त्याला राग येतो. त्याच्यामुळे म्हणा लागतं हो ओळखीलं. मग अंदाजे त्याच्या बोलण्याहून याच्याहून त्याच्यावर कोणीतरी त्याला बोलतंय, कुठले आहेत पाहुणे, सांगा त्याला कुठले आहेत, आम्हीच म्हणायचं. मग त्याच्यावर लक्षात घ्यायचं. तसं या पुतणीनं सारखं काही वारंवार बोलायला सुरुवात केली. यशोदेनं आपली ओळख देत राहिली, होकार दिला. आल्याबरोबर चांगली पाहुणी आहे, फार सुंदरशी पदार्थ जेवायला, गेल्या गेल्या शेवयाचा भात केला. थकून आलेली पाहुणी आहे, किती खावा तिनं भात. तिथं काही दुधाला कमी नाही, तुपाला कमी नाही. सुंदरशा शेवया, साखर आदी करून टाकून फराळ केला तिनं. यशोदेनं सांगितलं, पाहुणीबाई तुमच्यासाठी पुरण घालते. ठीक आहे यशोदे. पाळण्याच्या जवळ गेल्या. कृष्णा, कृष्णा, मावशी आल्यात रे. दास दाशींना मावशींसाठी स्वयंपाक सांगितलाय, कृपया तू जर काय आज जास्त गर्दा करून रडू नकोस. एक जणांनी प्रश्न केला की पुतणीला मावशी का म्हणायचं. कारण आघासुराचा आणि कंसाचा एके दिवशी बेबनाव झाला, आणि कंसाच्या आणि आघासुराच्या ह्या वितंडवादामध्ये कंस एके दिवशी हरायला आला. स्वराज्य आघासुराकडे जाण्याची वेळ आली मथुरेची. कंस शरण आला. कंसाने लिंता घेतली आणि आघासुराला सांगितलं, दादा मी तुला भाऊ मानतोय, एवढ्या वेळेस मला माफ कर. कंसाचा भाऊ आहे आघासुर मानलेला. आघासुराची बहीण पुतना. आघासुर ज्या अर्थी भाऊ आहे त्या अर्थी पुतना कोण, त्याची बहीण आहे. मग कंसाची कोण झाली, बहीण. कंसाची बहीण झाल्या म्हणल्या देवकीची कोण झाली, मग कृष्णाची कोण आहे. हे असं चिटकिलेलं नातं होतं, चिटकिलेलं, ओरिजिनल नव्हतं, लावलेलं नातं होतं. म्हणून पुतना मावशी हे नाव प्रसिद्ध झालं. पण ती खरी काही मावशी नव्हती नात्यानं. 3 महिन्याची आतली बालक मारत होती. बरीच बालक मारत मारत आल्याच्या नंतर भगवंताच्या लक्षात आलं, आपण नेमकं काय करावं. ही किती बालक मारणार, गोकुळात एकही लेकरू जिवंत ठेवती का नाही.
म्हणून एका पाळण्यामध्ये बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा असताना हे असे हातपाय हलवत असताना एक तिकडं झालं आणि एकाचं डोकं इकडं एकाचं डोकं तिकडं झालं. हे मुद्दामच केलं देवाने. आणि भगवान परमात्म्याने बलराम दादाचा पायाचा अंगठा तोंडात दाबला. गोकुळ हल्ल्या गेलं आणि गोकुळ हल्ल्या गेल्याच्या नंतर नंबर नंदराजाच्या वाड्याचा लागला. नाही तर ती काय अशी लवकर येत नव्हती, कितीतरी बालक मारली असती. चला अंगठा दाबण्याचं प्रमाण सांगतो तुम्हाला. 7व्या अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचा अंगठा पायानं दाबला आणि 8व्या अवतारामध्ये याच लक्ष्मणाचा अवतार बलराम दादा यांचा अंगठा तोंडानं दाबला. याचं कारण सांगतो. 7व्या अवतारात प्रभू मोठे होते, लक्ष्मण लहान होते म्हणून पायानं दाबला. 8व्या अवतारात लक्ष्मण ज्येष्ठ आहेत, भगवान लहान आहेत म्हणून तोंडानं दाबला. कारण मागच्या अवतारामध्ये वाली मारण्यासाठी 7 ताडाचे झाडं एका बाणात ज्या दिवशी कापल्या जातील त्या दिवशी वालीचा मृत्यू आहे असा नियम होता. मग आता ही 7 कोपऱ्यातली 7 झाडं एका रेषेत कशी येतील म्हणून लक्ष्मणजीचा पाय दाबला. लक्ष्मण शेषाचा अवतार आहे आणि शेषाच्या डोक्यावर पृथ्वी आहे आणि म्हणून लक्ष्मणजीचा पाय दाबल्यामुळं शेष चाचरला गेला आणि तो ऋष्यमुख हल्ल्या गेला आणि 7 झाडं एका रेषेत आले. इथेही गोकुळ पृथ्वी लक्ष्मणाच्या डोक्यावर आहे, बलराम दादा शेषाचा अवतार आहे. तात्काळ ते अंगठा दाबल्याबरोबर चाहूल लक्षात आली. गोकुळ हलवलं आणि मग नंबर लावला. देवानं रडायला सुरुवात केली. थांब रे, आले बाळा, आले मी. पुतना मावशी लागल्यात मला. यशोदे, अगं मी घेते ग ताई, तू कशाला काळजी करते, मी घेते ना, 2 दिवस घेऊ दे मला. भगवान म्हणले तू घ्यावा याच्या करता तर रडायला लागलो. घेतलं पुतणीने. गाई शेतात चरायला गेलेल्या होत्या आणि गाईच्या गोठ्यात पुतणीनं कृष्णाला दिलं. गाईचा गोठा किती मोठा असेल तुम्ही घरी गेल्यावर त्याची लांबी रुंदी काढा, कारण 9 लाख गाई बसायला किती जागा लागत असेल. 9 लाख गाई. मी नाही सांगत, आई तुझा मी एकुलता एक, गाई राखीतो 9 लाख. कालच पुरावा दिला तुम्हाला, महाराजांचा पुरावा आहे. 9 लाख गाई आहेत, त्या अर्थी गोठा किती मोठा असेल कल्पना करा. आणि त्या गोठ्यात ती गेली, हृदयाशी लावलं. भगवान परमात्म्याने तिच्या वक्षस्थलावर मुखामध्ये स्तन घेतलेला आहे, तो पिऊ लागलेला आहे. सुरुवातीला हिला बरं वाटलं. हलाल नावाचं विष आपण स्तनामध्ये भरलंय. हा गत प्राण होईल, कंस मला स्वराज्य देईल, आश्रित राज्याच्या करील, माझा सन्मान करील, माझं नाव लौकिक होईल. हा तिला आनंद वाटला. पण थोड्या वेळानं विष तर पिलंच, पण तिचे प्राण वेधायला सुरुवात केली. अशा वेळेला ती म्हणत होती मुंच मुंच मुंच, म्हणजे मला सोड सोड सोड. त्यानं सांगितलं मी कधी कोणाला धरतच नाही आणि धरलं तर शेवट होईपर्यंत त्याला सोडत नाही. धाड दिशी खाली पडली. भगवान कृष्ण परमात्म्याने पुतनेचं स्तनपान करत असताना पुराण सांगतं डोळे झाकली होती. त्याची कारण 21 सांगितली पुराणामध्ये, त्याच्यातली 1-2 सांगतो. कारण पुतना ही बाल हत्यारी होती आणि बाल हत्यारीकडे भगवान परमात्माने वृक्षदृष्टीने पाहिलं असतं तर ती जाग्यावर जुळून गेली असती. एक. दुसरी गोष्ट, विष हे कडू असते म्हणून कडू वस्तू पेत असताना माणूस डोळे झाकते. 2. त्रोटक पुरावा आहे, फारसा काय असा महत्वाचा नाही, त्रोटक पुरावा. आणि तिच्याकडे बघून तिला आतमध्ये घेतला आणि डोळे झाकले, तिच्यावर कृपेचा वर्षाव केला आणि डोळे झाकून तिचं स्तनपान करून तिला सायुज्याचा मोक्ष देऊन टाकला. धाड दिशी खाली पडली. आवाज आला. हादरलं गोकुळ. आजूबाजूची सर्व माणसं जमा झाली. काय झालंय? धुरळा उठला. यशोदेने बघितलं कृष्ण पुतनेच्या वक्षस्थळावर, घेतला काढून. नंद राजाने त्या गोठ्यातलं ते प्रेत बाहेर नेलं
आणि पुतणेचा अंत्यविधी गोकुळात झाला. तिच्या अंत्यविधीच्या वेळेला त्या प्रेतातनं दिव्य अशा प्रकारचा सुगंध, बावनिया चंदनासारखा सुगंध येत होता. विश्वाच्या मालकाचा स्पर्श जिला जाता जाता झाला. कारण देव हा इतका सुंदर आहे. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त कलेवरा. मरता मरता देवाचं नाव तोंडाला आलं तरी मोक्ष प्राप्त होतो. पाहता श्रीमुख गोविंदाचे, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे. देवाला जर बघितलं तर दुःखाच्या दुःख जाऊन सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होते. ही त्याच्या मुखात तामत. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. तुझे पायी सर्व सुख. महाराज सांगतात देवा तुझ्या पायामध्ये एवढं सुख आहे की त्या सुखात सीमा नाही. त्याच्या पायात सुख आहे, त्याच्या नामात सुख आहे, त्याच्या मुखात सुख आहे. ह्या सर्व गोष्टीचा आनंद, सर्व गोष्टीचं लौकिक, सर्व गोष्टीचा प्रिय विसरावा तिला प्राप्त झाला. आणि तिला सायुज्य सदन प्राप्त झालं. तिच्या प्रेतातनं दिव्य सुगंध येत होता. कृष्ण परमात्म्यावरचं अरिष्ट गेलं. पायाची माती त्याला कपाळाला लावली. त्याच्याहून लिंब नारळ उतरले. बायकांची श्रद्धा असते. गोंजारलं त्याला. किती मोठं संकट गेलं आपल्यावरचं.